नमस्कार. आजचा विषय हा विशेषतः महिलांसाठी जास्त चांगला होणार आहे. याचं कारण असं आहे, विषयच असा आहे, भारी आहे. बऱ्याच महिलांचे दवाखान्यात आल्यानंतर त्यांचा एक प्रश्न असतो की मला डॉक्टर थायरॉइड आहे का? आणि ती थायरॉइडची लेवल माझी नॉर्मल आहे का? का मला काही त्रास आहे? असा आकारण विषय त्यांच्या डोक्यामध्ये काही विशिष्ट कंडिशन मध्ये यायला लागतो. आता वास्तविक पाहता थायरॉइड नुसतं ग्रंथीचं नाव आहे, पण त्याच्या अनियमिततेबद्दल ह्या व्यक्तींना काहीही माहीत नसतं आणि मग ते प्रश्न करत असतात की बाबा मला थायरॉइड होईल का, मला असं होईल का, मला तसं होईल का, वगैरे वगैरे. हे सगळ्या गोष्टी ते विचारत असतात. आता हे सगळं भीतीपोटी असतं बरं का. आणि ही भीती त्या महिलांना जास्त दिवसेंदिवस त्रास देत असते. म्हणून ते डॉक्टरपाशी एकदा मन मोकळं करतातच की हे शेजारची आमची मुलगी होती, तिला थायरॉइड आहे, ही शेजारची बाई आहे, तिला थायरॉइड आहे, मला असेल का हो, मला एकदा चेक करायचंय, वगैरे वगैरे. वास्तविक पाहता थायरॉइड तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या लक्षणांवरनं सुद्धा तुम्हाला ओळखता येतं. आता ही लक्षणं कोणकोणती आहेत की बाबा तुम्हाला त्यामध्ये ही लक्षणं जर नाहीत तर तुम्हाला थायरॉइड नाही, हे अगदी स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो. तर ही लक्षणं कोणकोणती आहेत ह्याबद्दलचा आपण विचार करणार आहोत. नेमकं थायरॉइड म्हणजे काय हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर पहिला मुद्दा आपण घेऊ की थायरॉइड ग्रंथी ह्याचं काम काय, ह्याचं कार्य काय. तर थायरॉइड ही इथे एक असणारी शरीरामध्ये प्रत्येकाच्या स्थितग्रंथी आहे आणि आयुर्वेदीय परिभाषेमध्ये ह्याला विशुद्ध चक्र असं म्हटलेलं आहे. जी सहा चक्र वर्णन केलेली आहेत, आज्ञाचक्र, रुद्रचक्र, अनाहत चक्र वगैरे, ही जी चक्र वर्णन केलेली आहेत ह्या चक्रापैकी विशुद्ध चक्र हे जे चक्र आहे ते चक्र म्हणजे ही ग्रंथी. ह्या चक्राचं काम काय? ह्या चक्राचं काम आहे किंवा ह्या ग्रंथीचं काम आहे संप्रेरक रक्तामध्ये सोडणे. आता ही कोणकोणती संप्रेरकाच्या संबंधित काम करते? तर TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. म्हणजे ज्या वेळेला TSH म्हणजे मेंदूमध्ये एक ग्रंथी आहे पिच्युटरी ग्लँड, ह्या पिच्युटरी ग्लँड मधनं TSH नावाची संप्रेरक ज्या वेळेला स्त्रावतात त्यावेळेला त्या थायरॉइड ग्रंथीचं काम चालू होतं. म्हणजे उदाहरणार्थ की आपल्या भारत देशामध्ये जो केंद्र आणि राज्य ह्यांचा जो व्यापार चालतो, म्हणजे आता केंद्रामध्ये एखादा जर निर्णय घेतला आणि त्यांनी आदेश काढला तर तो राज्याला लागू होतो. त्या पद्धतीनं TSH लेवल ज्या वेळेला तुम्हाला स्टिम्युलेट करायला लागते ह्या ग्रंथीला थायरॉइडला, त्यावेळेला थायरॉइडचं काम हे चालू व्हायला लागतं. असा त्याचा थोडक्यात अर्थ समजून घ्या. त्यामुळे TSH या हार्मोनशी याचा संबंध आहे. दुसरा कशाचा संबंध आहे? तर ह्याचे एक स्त्राव आहेत. म्हणजे ते कुठले कुठले आहेत? तर T3 आणि T4. T3 T4 ह्याचे ग्रंथीचे संप्रेरक स्त्रवतात. आणि ही संप्रेरक काय करतात? तर ही संप्रेरक तुमच्या शरीरामध्ये असणारी चयापचय क्रिया ही नियमित करतात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे काही मेटाबॉलिझम चालू आहे हा मेटाबॉलिझम व्यवस्थित करण्याचं काम ह्या संप्रेरकांचं आहे. हे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं. आता ही संप्रेरक मूलतः कशावर अवलंबून असतात? तर तुमची मानसिक अवस्था काय आहे? तुमची मानसिक अवस्था चांगली आहे का? तुमची मानसिक अवस्था जर व्यवस्थित असेल, संतुलित मन असेल, तर ही संप्रेरक संतुलित अवस्थेमध्ये तुमच्या शरीरामध्ये काम करत असतात. म्हणजे ही जर संतुलित अवस्थेत नसेल तर हे असंतुलन त्यांचं व्हायला लागतं. आणि असंतुलन म्हणजेच थायरॉइडचं काम एकतर जास्त होणे किंवा थायरॉइडचं काम एकतर कमी होणे, असे दोनच प्रकार ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात.
ज्या वेळेला थायरॉइडचं काम हे जास्त होतं त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो, हायपर थायरॉइडिझम. आणि थायरॉइडचं काम ज्या वेळेला कमी होतं त्यावेळेला म्हणतो त्याला हायपोथायरॉइडिझम. असे दोन प्रकार आहेत. म्हणजे दोन्ही पद्धतीनं त्रास होतात. जर हायपर थायरॉइडिझम झाला तर आणि हायपोथायरॉइडिझम झाला तर. हायपो म्हणजे ती संप्रेरक कमी काम करत असतील तर त्याला म्हणायचं हायपोथायरॉइडिझम, आणि जास्त काम करत असतील तर हायपर थायरॉइडिझम. असं त्याचं काय वर्गीकरण आपल्याला दोन ह्याच्यामध्ये करता येतं. आता हेच हायपोथायरॉइडिझम मध्ये चयापचय क्रियेमध्ये काय फरक वाटतो, की जी संप्रेरक कमी काम करतात त्यामध्ये चयापचय क्रिया ही मंद असते. त्याचबरोबर हायपर थायरॉइडिझम मध्ये काय होतं तर ती चयापचय क्रिया जलद असते. त्याचबरोबर वजन, ज्यांच्यामध्ये ती संप्रेरक कमी काम करतायत त्या व्यक्तीमध्ये वजन त्या व्यक्तीचं वाढायला लागतं. म्हणजे हायपोथायरॉइडिझम. म्हणजे वजन तुमचं वाढलंय का, वजन संतुलित आहे का, वजन वाढलेलं आहे त्याला अन्य काही कारण नाही ना, मग तुम्ही शंका घेऊ शकता की मला हायपोथायरॉइडिझम आहे का. त्यानंतर जर का त्या ग्रंथीचं काम अधिक वाढलं तर तुम्हाला म्हणता येतं हायपर थायरॉइडिझम. आणि म्हणजे काय होतं तर वजन कमी होतं. वजन कमी जर झालं तर हायपर थायरॉइडिझम. तापमान सहनशक्ती, म्हणजे जर तुम्हाला एखाद्याला थंडी पडली तर ती थंडी ज्या व्यक्तीमध्ये हायपोथायरॉइडिझम आहे त्याला थंडी चालत नाही, आणि ज्या व्यक्तीमध्ये हायपर थायरॉइडिझम आहे त्याला उकडायला लागतं. ते लक्षात. म्हणजे हे दोन फरक आहेत. हृदयक्रिया, हृदयक्रिया कशी असती, हायपोथायरॉइडिझम मध्ये मंद असते, व हायपर थायरॉइडिझम त्या व्यक्तीमध्ये आहे त्याची हृदयक्रिया ही जलद असते. मनाची अवस्था कशी असते, मनाची अवस्था हायपोथायरॉइडिझम मध्ये खिन्न असते, मंद असते. त्याच प्रमाणामध्ये हायपोथायरॉइडिझम ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये मनाची अवस्था जी असते ना, ते एखादा मनुष्य काळजी करणारा कसा दिसतो त्या पद्धतीची ती अवस्था आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर आतड्याची गती, आतड्याची गती ही हायपोथायरॉइडिझम मध्ये मंद असते आणि हायपर थायरॉइडिझम मध्ये ती गती वाढते. उलट होतं, हायपोथायरॉइडिझम मध्ये ती गती मंद असते, तिथं ती वाढते. त्वचा आणि केस कसे असतात त्यांचे, तर हायपोथायरॉइडिझम ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये त्वचा असते कोरडी, आणि हायपरथायरॉइडिझम ज्यांच्यामध्ये असते त्याच्यामध्ये त्वचा असते स्निग्ध. हा एक मूलभूत त्वचेवरनं सुद्धा आपल्याला फरक बघायला मिळतो. आणि मासिक पाळीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मासिक पाळी हायपोथायरॉइडिझम ज्यांच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये अति प्रमाणामध्ये मासिक पाळीचं प्रमाण आपल्याला सापडतं, आणि ज्यांच्यामध्ये हायपरथायरॉइडिझम आहे त्याच्यामध्ये अल्प प्रमाणामध्ये मासिक पाळी होताना आपल्याला दिसते. आता तुम्ही ओळखायचं कसं किंवा हे हायपरथायरॉइडिझम आहे का हायपोथायरॉइडिझम, ह्याच्या संदर्भातली मी ही लक्षणं सांगितली. त्यानंतर तुमचा रिपोर्ट आला, रिपोर्ट आल्यानंतर तुम्ही रिपोर्ट बघितला तर TSH वाढलेला आहे आणि T3 T4 नॉर्मल आहे. तर TSH जर वाढलं असेल तर तुम्हाला काय आहे, हायपोथायरॉइडिझम आहे. आणि T3 T4 लेवल वाढल्यात आणि TSH वाढलेलं नाही, नॉर्मल आहे, तर तुमचा हायपर थायरॉइडिझम आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर चेहऱ्याची ठेवण कशी असती, ज्यांच्यामध्ये हायपोथायरॉइडिझम आहे त्यांच्या चेहरा कसा असं सुजल्यासारखा दिसतो, फुगल्यासारखा दिसतो, आणि ज्यांच्या ह्याच्यामध्ये हायपरथायरॉइडिझम आहे त्याचे डोळे बाहेर आल्यासारखं, वटारल्यासारखे डोळे असं दिसतं. म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये हायपरथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइडचं कार्य अति प्रमाणात होतंय तिथं डोळे बाहेर आल्यासारखं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं ही आता सगळ्यात महत्वाचं दुसरं एक मला तुम्हाला सांगायचं असं गोष्ट आहे, ही मी तुम्हाला लक्षणं सांगितली की काय काय लक्षणं हायपो आणि हायपरथायरॉइडम मध्ये दिसू शकतात. ही लक्षणं जर असतील तर तुम्हाला शंका घेण्यास वाव आहे, व त्याचं कन्फर्मेशन केव्हा करायचंय, तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन करायचंय.
एखाद दुसऱ्या पॉइंटने जर तुमचं इकडे तिकडे जर का रिपोर्ट आला की लगेच तुम्ही त्याला हायपोथायरॉइडिझम हायपरथायरॉइडिझम असं लेबल करायचं नसतं. याचं कारण तुम्हाला सांगतो. समजा 4 आणि 4.5च्या पुढं 5.5, 6.5, 7.5, 8.5 पर्यंत समजा TSH लेवल आल्या, तर लगेच तुम्ही हायपोथायरॉइडिझम आहे म्हणून ते कन्सिडर करायचं नाही. लगेच तुम्हाला एखादी थायरॉक्सिनची गोळी चालू करायची जरूर नसते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा असतो की तुमची मानसिक अवस्था तुम्ही जर सुदृढ ठेवली तर ह्या लेवल ऑटोमॅटिक कमी येतात. ह्या लेवलला तुम्हाला औषध घेण्याची जरूर नसते. हे तेवढंच सत्य आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या वेळेला तपासणी करता त्यावेळेला तुमचं पोट हे 10 ते 12 तास रिकामं पाहिजे. रिकाम्या पोटी तुम्ही रक्त चेक करायला द्या. तुमच्याकडे आता हल्ली कसं झालंय, लॅबवाले तयार झालेत. लॅबवाले म्हणतात तुमचं हे असेल ते असेल ते करून टाकू, हे करून टाकू, अमुक करून टाकू, तमुक करून टाकू आणि कुठल्याही वेळेला तुमचं सॅम्पल ड्रॉ करतात. तर तसं नाहीये. सॅम्पल तुम्ही देताना तुमचं पोट हे 10 ते 12 तास रिकामं पाहिजे. पाण्याव्यतिरिक्त त्यात कुठल्याही पद्धतीचं अन्न जाता कामा नये. चहा कॉफी सुद्धा जाता कामा नये. बरीच लोक काय करतात, चहा कॉफी घेऊन सुद्धा जातात रक्त टेस्ट करायला आणि म्हणतात मी काही खाल्लेलं नाहीये. तिथं गोंधळ होतो. त्यामुळं 10 ते 12 तास तुमचं पोट रिकामं असताना तुम्ही ही लॅबोरेटरीमध्ये चांगल्या लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करा. एका वेळेला 2 लॅबोरेटरीमध्ये जर टेस्ट केली तर त्यामध्ये थोडाफार फरक येणारच आहे. पण बेटर वे तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जावा, वैद्याकडे जावा, त्याला विचारा की मला गरज आहे का, आणि गरज असेल तरच टेस्ट करा. तुमची जर लक्षणं त्या पद्धतीची असतील, आता ही लक्षणं अनेक इतर व्याधी सुद्धा दिसू शकतात. त्यामुळे लगेच गोंधळून जायचं काही कारण नाहीये. आणि तुम्ही डॉक्टर तुमचं ठरवेल की ही लक्षणं थायरॉइडची वाटतात, हायपोथायरॉइडची वाटतात किंवा हायपरथायरॉइडची वाटतात. त्याच अनुषंगाने डॉक्टरच्या सल्ल्याने ह्या गोष्टी सगळ्या करा. पण तुम्हाला ह्या संदर्भातली माहिती पाहिजे, त्यामुळं या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. धन्यवाद. जर का आपण हा चॅनल माझा शाकाहारी कट्टा जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा जरूर. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती जर आवडली तर तुम्ही ही माहिती अनेकांना शेअर करा. धन्यवाद.